नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र फोकस न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. कारण राजकारण, समाजकारण आणि आंदोलन या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधणं समाजासाठी महत्त्वाचं ठरतं. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर काही चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत, ज्यामध्ये काही राजकीय नेत्यांची नावं देखील घेतली जात आहेत. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या तसेच काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांचे नाव चर्चेमध्ये घेतले जात असल्याचे काही ठिकाणी सांगितले जाते. मात्र या सर्व चर्चांबाबत अधिकृत सत्य काय आहे हे स्पष्ट होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण कोणत्याही व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती सांगताना ती पडताळलेली असणे आवश्यक असते. आणि दुसरीकडे महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. आणि या आंदोलनाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील हे नाव अनेकदा चर्चेत आलेले आहे. कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन उभे केले असल्याचे सांगितले जाते. आणि या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील राजकारणावर मोठा परिणाम झाल्याचे अनेक विश्लेषक मानतात. कारण जेव्हा एखादे सामाजिक आंदोलन मोठ्या प्रमाणावर उभे राहते तेव्हा त्याचा परिणाम राजकारणावर होणे स्वाभाविक असते. आणि त्यामुळे समाजामध्ये विविध प्रकारच्या चर्चा सुरू होतात. काही लोक आंदोलनाला समर्थन देतात, तर काही लोक आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करतात. आणि हे सर्व लोकशाही व्यवस्थेचा एक भाग आहे. कारण लोकशाहीमध्ये मतभेद असणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र त्या मतभेदांमध्ये तथ्य आणि जबाबदारी असणे अत्यंत महत्त्वाचे असते. आणि म्हणूनच जेव्हा कोणत्याही आंदोलनाच्या किंवा राजकीय चर्चेच्या संदर्भात कोणाचेही नाव घेतले जाते तेव्हा त्या संदर्भात स्पष्टता असणे गरजेचे असते. कारण समाजामध्ये चुकीची माहिती पसरल्यास वातावरण बिघडू शकते. आणि म्हणूनच अनेक लोक असे म्हणतात की समाजाने कोणत्याही अफवांवर लगेच विश्वास ठेवू नये, तर प्रत्येक गोष्टीची पडताळणी केली पाहिजे. कारण सोशल मीडियाच्या काळामध्ये माहिती खूप वेगाने पसरते आणि काही वेळा अपूर्ण माहिती देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने माहिती पाहणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण विषयामध्ये गोष्ट स्पष्टपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे की समाजातील कोणताही प्रश्न असो तो संवाद आणि पारदर्शकतेने सोडवला गेला पाहिजे. कारण समाजामध्ये विश्वास टिकवून ठेवण्यासाठी पारदर्शकता अत्यंत आवश्यक असते. आणि जर कोणत्याही विषयावर शंका निर्माण होत असतील तर त्या शंकांचे निरसन खुलेपणाने झाले पाहिजे. कारण समाजाच्या विश्वासावरच लोकशाही उभी असते. आणि म्हणूनच कोणत्याही आंदोलनाच्या किंवा राजकीय चर्चेच्या संदर्भात सत्य समोर येणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण सत्य स्पष्ट झाले की समाजामध्ये निर्माण झालेला संभ्रम आपोआप दूर होतो. आणि त्यामुळेच समाजातील प्रत्येक व्यक्तीने जागरूक राहणे आणि प्रत्येक गोष्टीकडे विवेकाने पाहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जागरूक समाजच मजबूत लोकशाही निर्माण करू शकतो. आणि त्यामुळेच आजच्या या चर्चेचा उद्देश कोणावरही आरोप करणे नाही, तर समाजामध्ये सुरू असलेल्या चर्चेकडे लक्ष वेधणे आणि सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त करणे हा आहे. कारण सत्य समोर आले की समाजाला योग्य दिशा मिळते आणि लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक मजबूत होतो. आणि याच संदर्भात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीकडे पाहिल्यास असे दिसते की समाजातील विविध प्रश्नांमुळे अनेकदा आंदोलन उभे राहतात आणि त्या आंदोलनांमुळे राजकीय वातावरण देखील बदलते. आणि त्यामुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ एका समाजाचा प्रश्न राहिलेला नाही, तर तो संपूर्ण राज्याच्या राजकारणाशी जोडला गेला आहे. कारण आरक्षणाचा प्रश्न हा शिक्षण, नोकरी आणि सामाजिक न्याय या सर्व गोष्टींशी संबंधित आहे. आणि त्यामुळे या प्रश्नावर चर्चा होणे स्वाभाविक आहे. आणि या चर्चेमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे नाव वारंवार घेतले जाते. कारण त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले असल्याचे सांगितले जाते. आणि त्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील सरकारांवर देखील दबाव निर्माण झाला असे अनेक विश्लेषक सांगतात. आणि या पार्श्वभूमीवर काही लोक असे म्हणतात की आंदोलनामुळे समाजामध्ये जागरूकता निर्माण झाली, तर काही लोक असे म्हणतात की आंदोलनामुळे समाजामध्ये तणाव देखील निर्माण झाला. आणि त्यामुळे या विषयावर शांतपणे आणि समजून चर्चा होणे आवश्यक आहे. कारण कोणताही सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी
संवाद हा सर्वात प्रभावी मार्ग असतो आणि म्हणूनच समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांचा आदर राखत चर्चा केली पाहिजे. कारण समाजामध्ये एकोपा आणि विश्वास टिकवून ठेवणे हे कोणत्याही राज्याच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असते. आणि त्यामुळेच आज आपण या विषयावर चर्चा करत आहोत, जेणेकरून समाजामध्ये सुरू असलेल्या विविध चर्चांबाबत लोकांना माहिती मिळावी आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या विवेकाने या विषयाकडे पाहावे. महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीकडे शांतपणे पाहिल्यास असे लक्षात येते की समाजातील विविध प्रश्नांमुळे अनेकदा मोठी आंदोलनं उभी राहतात आणि या आंदोलनांचा परिणाम केवळ रस्त्यांवरच्या मोर्चांपुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम राजकारणावर, निवडणुकांवर आणि समाजातील वातावरणावरही होताना दिसतो. आणि म्हणूनच जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे आला तेव्हा तो संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला. कारण आरक्षण हा विषय केवळ राजकारणाचा नसून तो शिक्षण, नोकरी, सामाजिक संधी आणि भविष्यातील पिढ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे आणि त्यामुळे या विषयावर भावना तीव्र होणे स्वाभाविक आहे. आणि या आंदोलनाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांचे नाव वारंवार समोर आले, कारण अनेकांच्या मते त्यांनी मराठा समाजाला एकत्र आणून आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे केले आणि या आंदोलनामुळे राज्यभरातील गावोगाव सभा, मोर्चे आणि आंदोलनांची मालिका सुरू झाली आणि अनेक ठिकाणी लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे सांगितले गेले. परंतु दुसरीकडे काही लोकांनी या आंदोलनाच्या पद्धतीवर आणि त्याच्या परिणामांवर प्रश्न उपस्थित केले. कारण समाजामध्ये तणाव निर्माण होऊ नये आणि विविध समाजांमध्ये सलोखा टिकून राहावा हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. आणि म्हणूनच अनेक लोक असे म्हणतात की कोणताही सामाजिक प्रश्न सोडवताना संवाद, संयम आणि कायदेशीर मार्ग या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय चर्चांमध्ये काही वेळा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या तसेच काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांचे नाव देखील चर्चेत आलेले दिसते. कारण सोलापूरसह काही भागांमध्ये त्यांच्या राजकीय कार्याचा प्रभाव असल्याचे अनेक लोक सांगतात आणि त्यामुळे जेव्हा राज्यातील राजकारणाबाबत चर्चा होते तेव्हा त्यांचे नाव घेऊन काही लोक विविध दावे आणि चर्चा करताना दिसतात. परंतु कोणत्याही राजकीय व्यक्तीबद्दल बोलताना त्या संदर्भातील माहिती अचूक आणि पडताळलेली असणे अत्यंत आवश्यक असते. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा आणि अधिकार महत्त्वाचे असतात आणि म्हणूनच कोणतीही माहिती देताना जबाबदारीने बोलणे आवश्यक आहे. कारण समाजामध्ये चुकीची माहिती पसरल्यास त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. आणि आजच्या सोशल मीडिया युगामध्ये माहिती अतिशय वेगाने पसरते आणि अनेकदा एखादी अपूर्ण किंवा चुकीची माहिती काही मिनिटांमध्ये हजारो लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने देखील माहिती पाहताना आणि शेअर करताना जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. कारण समाजामध्ये विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सत्य आणि पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असते. आणि म्हणूनच मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांमध्ये देखील अनेक लोक असे म्हणतात की या प्रश्नाचे समाधान कायदेशीर आणि घटनात्मक मार्गाने झाले पाहिजे. कारण भारताचे संविधान सर्व नागरिकांना समान अधिकार देते आणि कोणत्याही समाजाच्या मागण्यांवर विचार करताना त्या मागण्यांचा अभ्यास करून त्यावर योग्य तो निर्णय घेणे आवश्यक असते. आणि म्हणूनच अनेक लोकांनी न्यायालयीन प्रक्रिया, सरकारी समित्या आणि अभ्यास यांचा उल्लेख करत या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व घटकांनी संयम राखणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कोणत्याही आंदोलनामध्ये भावना तीव्र असल्या तरी संवाद आणि शांतता राखणे हेच शेवटी समाजाच्या हिताचे ठरते. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ व्यक्ती आणि सामाजिक विचारवंत असे सांगतात की समाजाने एकमेकांवर आरोप करण्याऐवजी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे आणि समस्यांचे समाधान शोधले पाहिजे. कारण समाजामध्ये एकोपा आणि विश्वास टिकवून ठेवणे हे कोणत्याही राज्याच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असते. आणि त्यामुळेच आज या विषयावर चर्चा करताना आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की समाजातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर संवाद, पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रियेतूनच मिळू शकते. म्हणूनच आज महाराष्ट्रात सुरू असलेल्या या चर्चांमध्ये अनेक लोक एकाच गोष्टीची अपेक्षा व्यक्त करताना दिसतात, ती म्हणजे सत्य स्पष्टपणे समोर यावे
आणि समाजामध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाला पूर्णविराम मिळावा. कारण सत्य स्पष्ट झाले की समाजामध्ये निर्माण झालेली शंका आणि अविश्वास दूर होतो आणि समाज पुन्हा एकदा सकारात्मक दिशेने पुढे जाऊ शकतो. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाकडे थोडं बारकाईने पाहिलं तर असं लक्षात येतं की समाजातील प्रश्न जेव्हा मोठ्या प्रमाणावर पुढे येतात तेव्हा त्यांच्याभोवती अनेक चर्चा, मतभेद आणि विश्लेषण तयार होतात. आणि ते होणं स्वाभाविकही आहे. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या मतांमधूनच समाजामध्ये विचारांची देवाणघेवाण होते आणि काही वेळा या चर्चांमधूनच मोठ्या निर्णयांचा मार्ग तयार होतो. आणि म्हणूनच मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात इतका मोठा झाला कारण हा प्रश्न केवळ एका समाजाचा नसून तो शिक्षण, नोकरी, सामाजिक संधी आणि विकासाच्या संधींशी जोडलेला आहे. आणि त्यामुळे या प्रश्नावर अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे आणि गेल्या काही काळात या प्रश्नाला वेग आला तो विविध आंदोलनांमुळे. या आंदोलनांच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांचे नाव अनेकदा पुढे आले कारण त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलन केल्याचे सांगितले जाते आणि अनेक ठिकाणी लोकांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचेही दिसले. आणि त्यामुळे हा प्रश्न राज्याच्या राजकारणामध्ये अधिक ठळकपणे समोर आला. आणि या आंदोलनांमुळे अनेक राजकीय पक्षांवर देखील भूमिका स्पष्ट करण्याचा दबाव निर्माण झाला, असे काही राजकीय विश्लेषक सांगतात. कारण जेव्हा समाजातील मोठा वर्ग एखाद्या मागणीसाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा सरकारला आणि राजकीय व्यवस्थेला त्या मागणीवर विचार करणे भाग पडते. आणि म्हणूनच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर देखील विविध समित्या, अहवाल आणि न्यायालयीन प्रक्रिया यांचा उल्लेख केला जात आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये समाजामध्ये संयम आणि संवाद राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अनेक सामाजिक कार्यकर्ते सांगतात. कारण कोणताही प्रश्न दीर्घकालीन स्वरूपाचा असेल तर त्याचे समाधान देखील कायदेशीर आणि टिकाऊ पद्धतीने झाले पाहिजे. आणि म्हणूनच अनेक लोक असे म्हणतात की आंदोलन हे लक्ष वेधण्यासाठी असू शकते, परंतु अंतिम तोडगा हा कायद्याच्या चौकटीतच निघायला हवा. आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही राजकीय चर्चांमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या तसेच काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांचे नावही विविध चर्चांमध्ये घेतले जाते. कारण सोलापूर आणि आसपासच्या भागांमध्ये त्यांचा राजकीय प्रभाव असल्याचे अनेक लोक सांगतात. आणि त्यामुळे जेव्हा राज्यातील राजकारणाबाबत चर्चा होते तेव्हा त्यांच्या भूमिकेबाबतही काही लोक प्रश्न विचारताना दिसतात, तर काही लोक त्यांच्या कामाचे समर्थन करताना दिसतात. आणि हे सर्व लोकशाही व्यवस्थेचा एक भाग आहे. कारण लोकशाहीमध्ये प्रत्येक नेत्याच्या कामावर चर्चा होणे आणि त्याचे विश्लेषण होणे हे सामान्य आहे. परंतु त्याच वेळी कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलताना जबाबदारी आणि तथ्य यांचा आधार असणे अत्यंत आवश्यक असते. कारण चुकीची माहिती किंवा अपूर्ण माहिती पसरल्यास समाजामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. आणि आजच्या डिजिटल युगामध्ये ही गोष्ट अधिक महत्त्वाची झाली आहे. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतीही माहिती काही सेकंदांमध्ये हजारो लोकांपर्यंत पोहोचते. आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकाने माहिती पाहताना आणि शेअर करताना अधिक सजग राहणे आवश्यक आहे. कारण समाजामध्ये विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सत्य आणि पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असते. आणि म्हणूनच अनेक सामाजिक विचारवंत असे सांगतात की कोणतीही चर्चा करताना संयम आणि विवेक या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. कारण समाजामध्ये मतभेद असले तरी परस्पर आदर राखणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. आणि म्हणूनच महाराष्ट्रात सुरू असलेल्या या विविध चर्चांमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते, ती म्हणजे समाजामध्ये जागरूकता वाढत आहे. लोक विविध विषयांवर आपली मते मांडत आहेत आणि ही गोष्ट लोकशाहीसाठी सकारात्मक मानली जाते. कारण जागरूक नागरिक हे कोणत्याही लोकशाही व्यवस्थेची ताकद असतात. आणि त्यामुळेच आज समाजामध्ये सुरू असलेल्या चर्चांमध्ये अनेक लोक एकच अपेक्षा व्यक्त करताना दिसतात, ती म्हणजे सत्य स्पष्टपणे समोर यावे आणि कोणत्याही प्रकारच्या संभ्रमाला पूर्ण विराम मिळावा. कारण सत्य स्पष्ट झाले की समाजामध्ये निर्माण झालेला अविश्वास दूर होतो आणि समाज पुन्हा एकदा सकारात्मक दिशेने पुढे जाऊ शकतो. आणि म्हणूनच या विषयावर चर्चा करताना आपण सर्वांनी संयम राखून प्रत्येक गोष्टीकडे विचारपूर्वक पाहणे आवश्यक आहे.
कारण समाजाचा विकास हा एकोपा, विश्वास आणि संवाद यावरच अवलंबून असतो. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय प्रवाहाकडे नीट लक्ष दिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की या राज्यामध्ये समाजकारण आणि राजकारण यांचा परस्परांशी अतिशय जवळचा संबंध राहिलेला आहे. आणि अनेक वेळा सामाजिक प्रश्नांमधूनच मोठ्या राजकीय चर्चा सुरू झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. कारण महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून ती विविध सामाजिक चळवळींमधून घडलेली आहे. आणि म्हणूनच जेव्हा समाजातील एखादा प्रश्न पुढे येतो तेव्हा त्याभोवती मोठ्या प्रमाणावर चर्चा निर्माण होते आणि त्या चर्चांमध्ये विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक सहभागी होताना दिसतात. आणि गेल्या काही वर्षांमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हा अशाच प्रकारे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला. कारण या प्रश्नाचा संबंध थेट शिक्षण, नोकरी आणि सामाजिक न्यायाशी जोडला गेला आहे. आणि त्यामुळे या प्रश्नाबाबत समाजामध्ये तीव्र भावना निर्माण झालेल्या दिसतात. आणि या आंदोलनाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांचे नाव अनेकदा समोर आले. कारण त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन उभारले असल्याचे सांगितले जाते. आणि त्यांच्या आंदोलनामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाल्या आणि विविध राजकीय पक्षांना देखील या विषयावर भूमिका स्पष्ट करावी लागली असे अनेक विश्लेषक सांगतात. कारण जेव्हा समाजातील मोठा वर्ग एखाद्या मागणीसाठी एकत्र येतो तेव्हा त्या मागणीचा राजकीय व्यवस्थेवर परिणाम होणे स्वाभाविक असते. आणि म्हणूनच मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार, न्यायालय आणि विविध समित्या यांचा उल्लेख अनेकदा चर्चेमध्ये केला जात आहे. कारण कोणताही आरक्षणाचा प्रश्न हा केवळ राजकीय निर्णयाने सोडवता येत नाही, तर तो घटनात्मक आणि कायदेशीर चौकटीत बसणारा असावा लागतो. आणि म्हणूनच अनेक वेळा न्यायालयीन प्रक्रिया ही महत्वाची ठरते. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये समाजातील विविध मतप्रवाह समोर येत असतात. काही लोक आंदोलनाला समर्थन देतात, तर काही लोक त्यावर टीका करतात. आणि ही गोष्ट लोकशाही व्यवस्थेमध्ये सामान्य मानली जाते. कारण लोकशाहीमध्ये विविध मतांना स्थान असते आणि त्या मतांमधूनच समाजामध्ये समतोल निर्माण होतो. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही राजकीय चर्चांमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव देखील अनेकदा घेतले जाते. कारण त्यांनी अनेक वर्ष राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रभाव विशेषतः सोलापूर आणि आसपासच्या भागांमध्ये असल्याचे अनेक लोक सांगतात. आणि त्यामुळे जेव्हा त्या भागातील राजकारणाबाबत चर्चा होते तेव्हा त्यांच्या कुटुंबातील नेत्या म्हणून प्रणिती शिंदे यांचे नाव देखील समोर येते. कारण त्या भागातील सक्रिय राजकारणामध्ये कार्यरत असल्याचे अनेक लोक मानतात. आणि त्यामुळे काही लोक त्यांच्या कार्याचे समर्थन करतात, तर काही लोक त्यांच्या भूमिकांबाबत प्रश्न उपस्थित करतात. आणि ही देखील लोकशाही व्यवस्थेतील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कारण लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्यावर चर्चा होणे आणि त्याच्या कामाचे विश्लेषण होणे हे सामान्य मानले जाते. मात्र त्या चर्चेमध्ये जबाबदारी आणि तथ्य यांचा आधार असणे अत्यंत आवश्यक असते. कारण चुकीची माहिती किंवा अफवा समाजामध्ये पसरल्यास त्याचा परिणाम केवळ त्या व्यक्तीवरच नाही, तर संपूर्ण समाजाच्या वातावरणावर होऊ शकतो. आणि म्हणूनच आजच्या सोशल मीडिया युगामध्ये प्रत्येक नागरिकाने माहिती शेअर करताना अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती अतिशय वेगाने पसरते आणि काही वेळा अपूर्ण किंवा चुकीची माहिती देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते. त्यामुळे प्रत्येकाने विवेकाने आणि विचारपूर्वक माहितीचा स्वीकार केला पाहिजे आणि कोणत्याही विषयाबाबत निष्कर्ष काढण्याआधी त्याची पडताळणी केली पाहिजे. कारण समाजामध्ये विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सत्य आणि पारदर्शकता अत्यंत महत्वाची असते. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील अनेक सामाजिक विचारवंत असे सांगतात की समाजातील कोणत्याही प्रश्नावर चर्चा करताना संयम, संवाद आणि परस्पर आदर या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. कारण मतभेद असले तरी समाजामध्ये सलोखा टिकवून ठेवणे हे अधिक महत्वाचे असते. आणि म्हणूनच मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर चर्चा करताना देखील प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. कारण हा विषय लाखो लोकांच्या भविष्याशी जोडलेला आहे आणि त्यामुळे या विषयावर घेतलेले निर्णय दीर्घकालीन परिणाम घडवू शकतात. आणि म्हणूनच अनेक लोक असे म्हणतात की या प्रश्नाचे समाधान व्यापक चर्चा,
कायदेशीर अभ्यास आणि सामाजिक समन्वय यांच्या माध्यमातून शोधले गेले पाहिजे. कारण कोणताही मोठा सामाजिक प्रश्न हा केवळ एका निर्णयाने सुटत नाही, तर त्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असतो. आणि त्यामुळेच आज महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध चर्चांमध्ये अनेक लोक एकाच गोष्टीची अपेक्षा व्यक्त करताना दिसतात, ती म्हणजे सत्य स्पष्टपणे समोर यावे आणि समाजामध्ये निर्माण झालेल्या सर्व शंकांना उत्तर मिळावे. कारण सत्य समोर आले की समाजामध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होतो आणि समाज पुन्हा एकदा सकारात्मक दिशेने पुढे जाण्यास तयार होतो. आणि म्हणूनच या विषयावर चर्चा करताना आपण सर्वांनी संयम राखून प्रत्येक गोष्टीकडे विवेकाने पाहणे आवश्यक आहे. कारण जागरूक आणि जबाबदार समाजच लोकशाही व्यवस्थेला मजबूत बनवतो.